अयोध्येमध्ये जर एरवी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला असता तर देशभरातून लाखो करसेवक रामभक्त तिकडे पोहोचले असते. त्यांची खरं म्हणजे निराशा होणार आहे यावेळेला. कारण ज्या क्षणाची वाट पाहत होतो आपण सगळे, तो क्षण आता होतोय आणि लोकांना तिथे प्रवेश नाही. करोनाचं संकट आहे. आता 250 किंवा 300 विशेष निमंत्रित तिथे बोलवले जाणार आहेत. प्रधानमंत्री येणार आहेत प्रथमच अयोध्येमध्ये. तर नक्कीच उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे हे तिकडे जातील. पण अजून त्या संदर्भात रूपरेखा कार्यक्रमाची काय त्या संदर्भात अजून माहिती आलेली नाही आहे. 7 ऑगस्टला कार्यक्रम आहे मला वाटतं. 5 जो असेल तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आहे असं कळलंय. त्याच्यामुळे आता हळूहळू त्या संदर्भात बघू. महाराष्ट्रात सुद्धा खूप कठीण प्रसंगाला आपण तोंड देत आहोत. देशामध्ये तोंड देत आहोत. अनेक नियमांचं पालन करून तो कार्यक्रम करावा लागेल हे आपल्याला माहीत असेल. त्या चौकटीत बसून राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. पण हे भूमिपूजन होणं गरजेचं होतं. फार लांबवता कामा नये. कारण भविष्यामध्ये एक कालमर्यादा ठरवून तिथे राम मंदिराची उभारणी करावी लागेल. आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सतत या विषयाला चालना दिली. बाळासाहेब ठाकरे आंदोलनाचे तर शिल्पकार होते. पण नंतरच्या काळामध्ये या संपूर्ण कार्याला गती मिळावी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं तिथे वारंवार अयोध्येमध्ये आम्ही गेलो सगळे. मुख्यमंत्री जेव्हा ते नव्हते तेव्हाही 2 वेळा जाऊन आले. आणि सरकारला 100 दिवस झाले या महाराष्ट्रातल्या, तेव्हाही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेऊन आले. नाही, पण जी सूत्रांकडून माहिती मिळते की या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण देण्यात आलं आहे अशी सूत्रांची माहिती असेल तर तुम्हाला सूत्रांच्या हवाल्याने मी सांगतो की नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अयोध्येत जातील. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणासंदर्भात जी काय भूमिका व्यक्त केली. शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणावर टीका केलेली नाही. तुम्ही त्यांचं निवेदन यापूर्वी ऐकलंय, मी पुन्हा ऐकलं. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निकाल लागला राम मंदिराच्या संदर्भात तेव्हा त्या निर्णयाचं स्वागत करणाऱ्यांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, माननीय शरद पवार असे सगळ्याच विचारांचे लोक त्यांनी हा न्यायालयीन निर्णयाचं स्वागत केलेलं मला माहिती आहे. सध्या करोनाचं संकट असल्यामुळे प्राधान्य कशाला द्यावं या संदर्भात त्यांनी त्यांचं मत मांडलं. नाही, पण एकूणच असं म्हटलं जाते की कोरोनावरून लक्ष हटवण्यासाठी राम मंदिर हे मत मी बाळासाहेब थोरात यांच्या तोंडी ऐकलेलं आहे. पवारांचा जी विषय होता तो वेगळा होता. नाही, म्हणजे तेच बाळासाहेब थोरात जे महाविकास आघाडीमध्ये प्रमुख नेते ठीक आहे ना, मग काय झालं बोलू द्या. मत व्यक्त करत आहेत. पवारांचं एक विधान आहे, शिवसेनेची एक वेगळी भूमिका. प्रत्येक जण आपापली भूमिका घेऊन पुढे जात असतो. हे 3 पक्षांचं सरकार आहे. आपण स्वीकारल्यावर एखाद्या विषयावरती एकमत झालंच पाहिजे असं काय त्या महाविकास आघाडीच्या घटनेत दिलेलं नाही. सरकार एकमतानं चालवायचं. राज्याच्या हिताचा जो किमान समान कार्यक्रम आहे तो राबवायचा, ह्याच्यावरती एकमत आहे. माजी मेहमान राष्ट्रवादीचे खासदार त्यांनी म्हटले की मुख्यमंत्र्यांनी जे लोकशाहीचे प्रमुख असतात त्यांनी कुठल्याही रिलीजियस ऍक्टिव्हिटी करता जाऊ नये. मला माहित नाही त्याविषयी काही. ही मला असं वाटतं की हे राजकीय किंवा धार्मिक मुद्दा नसून हा एक राष्ट्रीय अस्मितेचा असा मुद्दा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं निर्णयानं हे राम मंदिर उभं राहतं एवढंच मला माहिती आहे. सर, हिंदी में एक बार बता दीजिए, क्या महाविकास आघाड़ी में राम मंदिर में उद्धव ठाकरे को जो इनवाइट मिला है उसको लेकर थोड़ा असमंजस है? कोई किसी प्रकार का असमंजस नहीं है, किसी प्रकार के मतभेद नहीं है. उद्धव ठाकरे साहब जब ये महाविकास आघाड़ी के नेता नहीं थे तब भी अयोध्या में 2 बार पहले जाकर आए थे और जब ये सरकार बन गई, मुख्यमंत्री बन गए महाविकास आघाड़ी की सरकार के, तब भी उद्धव ठाकरे साहब अयोध्या में जाकर आए हैं.
देखो 3 पार्टी की सरकार चल रही है महाराष्ट्र में। ये मानना पड़ेगा कि तीनों पार्टी अलग अलग विचारधारा रखने वाली पार्टी है, और अगर विचारधारा भी अलग है तो भी हमारा एक मत है सरकार चलाने के लिए 5 साल जो कॉमन मिनिमम प्रोग्राम है यही हमारा आधार रहेगा। सरकार चलेगा, अयोध्या में जाना है नहीं जाना है उस ये कोई हमारा एजेंडा नहीं है ना सरकार चलाने का। राउत साहब, लेकिन उद्धव जी को ऑफिशियल न्योता आया है या उद्धव ठाकरे खुद शामिल होंगे इस प्रोग्राम में? आपको पता चलेगा जल्दी ही। नहीं, सूत्रों की जानकारी है कि उद्धव ठाकरे जी सूत्र होते हैं वो अलग अलग होते हैं। राज्य के मुख्यमंत्री है उद्धव ठाकरे साहब, शिवसेना के पार्टी प्रमुख है, और बाला साहब ठाकरे हिंदुहृदय सम्राट जिसने ये आंदोलन की नींव भी रखी थी और प्रेरणा भी दी थी, वो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के सुपुत्र भी है। तो सर, शरद पवार ने 2 दिन पहले ही बोला था, ये पूरा मामला खुलने के पहले, कि प्रायोरिटी डिसाइड करनी चाहिए हमको। देखिए पवार साहब ने जो बात कही है, कांग्रेस ने भी विरोध किया है। देखो विरोध की बात नहीं होती है। सोनिया गांधी जी हो, शरद पवार साहब हो, दोनों ने जब सर्वोच्च न्यायालय का निर्णय आया था राम मंदिर के बारे में, तो शरद पवार साहब है और सोनिया गांधी जी है, राहुल गांधी जी है, प्रियंका जी है, सभी ने उस निर्णय का स्वागत भी किया था। राउत साहेब, पण राम जन्मभूमी मंदिर निर्माणाबाबतीत शिवसेनेच्या काही सूचना असणार आहेत का? कारण त्याचा जो आमच्या एक काही आराखडा, सूचना नाही त्या संदर्भात जे मध्यंतरी निधी दिलेला आहे शिवसेनेने. तीर्थक्षेत्र संदर्भात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आहे, हम्म. त्या ट्रस्टमध्ये अनेक साधू संत, सरकारतर्फे काही नोकरशहा ज्यांना कामाचा अनुभव असे आहेत ते आराखडा तयार करते। त्याच्यामध्ये आता फार जाऊन हस्तक्षेप करणं कोणीही हे चुकीचं आहे। विशेष निमंत्रित असतील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नाव विशेष निमंत्रित असायलाच पाहिजेत, कारण अडवाणी यांनी जी रथयात्रा काढली होती त्या वेळेला आणि त्याचं सारथ्य प्रबोध महाजन यांनी केलं होतं, त्याच्यामुळे सुद्धा या संपूर्ण आंदोलनाला एक गती मिळाली। संघर्ष जो पुढे गेला त्याच्यामध्ये नक्कीच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतंबरा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे एक अशोक सिंगल यांना विसरता येणार नाही, असे असंख्य लोकांचं त्याग, बलिदान, रक्त, घाम याच्यामध्ये आहे। नाही, एका बाजूला राम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी म्हणजे भूमिपूजन होत आहे, तर दुसऱ्या बाजूला जो बाबरी खटला आहे त्यावरही ऑनलाईन साक्ष होणार आहे। जर राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असेल याचा अर्थ बाबरीचं प्रकरण हे निकाली लागले आहे। बाबर हा आक्रमक होता हे सिद्ध झालेला आहे आणि बाबराचं आक्रमण बेकायदेशीर होतंय ठरल्यावरती हा बाबरीचा जो नवीन खटला चालू आहे सध्या हा बेकायदेशीर ठरतो। एका बाजूला आपण अडवाणींना सन्मानाने तिकडे बोलवणार आहात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती बाबरीचा खटला सुरू आहे, ही विसंगती आहे। तेच ऑनलाईन साक्ष होणार आहे, मुरली मनोहर जोशी असतील, ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, पण संपूर्ण बाबरी विध्वंसाचा कटाचा खटला चालवणं आता राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना हे बेकायदेशीर है। यही बात हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह से एक तरफ राम जन्मभूमि मंदिर निर्माण की तरफ कदम जा रहे हैं तो दूसरी तरफ देखिए अगर सर्वोच्च न्यायालय ने एक निर्णय दिया है कि बाबरी का विध्वंस जो हुआ है वो राम की जन्मभूमि है और बाबर ने आक्रमण किया है, इस प्रकार के पूरे एविडेंस सामने आने के बाद कोर्ट ने फैसला किया है। और जो कार्यक्रम होने जा रहा है भूमि पूजन का, वहां हमने अडवाणी जी को भी न्योता दिया है न्यास में। अगर अडवाणी उस निमंत्रितों की यादी में है और दूसरी जगह पर अगर उनके ऊपर बाबरी विध्वंस का एक मुकदमा चलता है, ये पूरी तरह से गैरकानूनी है। बाबरी को गिराना मैं मानता हूं या बाला साहब ठाकरे मानते थे कोई गुनाह नहीं है, कोई देशद्रोह नहीं है, उसका ऊपर कोई केस नहीं बनता। तो ये जो मुकदमा चल रहा है वो तुरंत खारिज कर देना चाहिए, खारिज कर देना। नहीं, ये तो हमेशा हमारी मांग रही है, आज की नहीं, हमेशा मांग होनी चाहिए। बाला साहब ठाकरे भी
उस कोर्ट के सामने जाकर आए, हम भी जाकर आए हैं, हमारे बहुत से नेता शिवसेना के कार्यकर्ता जाकर सामने, मुझे भी बुलाया था बतौर सामना के संपादक के नाते। तो ये उसका ऊपर सरकार को निर्णय लेना पड़ेगा। लेकिन इलाहाबाद हाईकोर्ट का एक आदेश था, उसके वजह से फिर एक बार सीबीआई ने उस केस को चालू किया, लेकिन ये गलत है। राऊत साहेब, हे झाले राम मंदिर, पण दुसरे काही प्रश्न आहेत. बोला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे आणि शनिवार रविवार ती मुलाखत प्रसिद्ध होते आहे. जशी शरद पवारांच्या मुलाखतीविषयी उत्सुकता होती, तशीच आता उद्धव ठाकरेंना तुम्ही नेमकं काय विचारलं आहे आणि या मुलाखतीतून नेमकं काय काय राजकीय गौप्यस्फोट होणार आहे त्याविषयी उत्सुकता आहे. काय आहे या मुलाखतीमध्ये? आता हे तुम्हाला 25 आणि 26 तारखेला समजेल. उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहेत, त्या देशातले प्रमुख राजकीय नेते आहेत. शिवसेनेसारख्या संघटनेचे प्रमुख आहेत ते. त्याच्यामुळे नक्कीच जसं आपण काही सरकारविषयी त्यांची मतं त्यांनी मांडली असतील, त्याचप्रमाणे त्यांनी अनेक राजकीय मतं सुद्धा व्यक्त केलेली आहेत. तुमच्या मनातले अनेक प्रश्न असू शकतात जे तुम्हाला विचारायचे होते सगळ्यांना, ते तुमच्या वतीने मी विचारले समजा. त्याची उत्तरं आता येतील तुम्हाला हव्या असलेल्या संपूर्ण प्रश्नांची मालिकाच आहे ती. 2 दिवस मुलाखत आम्ही ती चालवणार आहोत आणि खूप चांगली मुलाखत झाली आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेला उत्सुकता असलेली मुलाखत आहे. खूप दिवसांनी माननीय उद्धव ठाकरे हे मोकळेपणाने बोलताना तुम्हाला दिसतील. नाही, पण एका बाजूला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची स्थिरता, केंद्र सरकार, फडणवीस जे विरोधी पक्ष नेते आहेत ते सरकारवर आरोप करतात किंवा अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. अशा याच्यात मुलाखतीत नेमकं काय त्यातून जे काय तुम्हाला प्रतिबिंब पाहायचं आहे ते प्रतिबिंब तुम्हाला 25 आणि 26 तारखेलाच पाहता येईल. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आता विरोधी पक्षांसंदर्भात असतील किंवा अन्य असतील, त्या सगळ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री बोललेले आहेत, इतकंच मी सांगू शकतो. सर, तुम्ही आता तो जो प्रोमो आला त्यास दिल की बात असं म्हटलंय त्या मुलाखतीला. भारतीय जनता पक्ष म्हणतं की दिल, दोस्ती आणि दुनियादारी यात हे सरकार आणि पक्ष मशगूल आहे. हो, दिल तर आहेच ना. जनतेचं दिल आम्ही जिंकलेलं आहे. 2 नवीन दोस्त आम्हाला मिळालेले आहेत, कारण आधीच्या दोस्तांनी पाठीत खंजीर खुपसला. त्याच्यामुळे नवीन दोस्तीकडे आम्ही वळलेलो आहोत. आणि दुनियादारी म्हणाल तर आता हे सगळे जे संकट आहे ते दूर करण्यासाठी दुनियादारी करावीच लागते, बरं का. दुनिया हमारी मुट्ठी में है, महाराष्ट्र है, सब कुछ है और जनता हमारे साथ है. हमारे लिए दुनिया हमारी जनता है. मुलाखतीसाठी काही कॅचलाईन ठरली आहे का? जसं शरद पवारांच्या मुलाखतीत एक शरद सगळे गारद अशी कॅचलाईन होती, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीसाठी अशी काही कॅचलाईन ठरली आहे का? काय बोलताय ठाकरे सरकार? ठाकरे सरकार काय बोलतंय याच्याविषयी लोकांना उत्सुकता आहे ना. आणि त्याला आम्ही म्हटलं एक अनलॉक मुलाखत, म्हणजे मोकळी. ओके. सध्या लॉकडाऊन आणि अनलॉक या शब्दाभोवती सगळं फिरत आहे माणसाचं जीवन. तर उद्धव ठाकरेंची मुलाखत अनलॉक मुलाखत.